तरी ते आमचा घाटा शिजलेला आहे. बघूया आपण कशाचा घाटा आहे. तर छान लागतो तीळ वगैरे टाकून, तिखट, तेलाची धार सोडायची, कारण तेल घेतल्याशिवाय तर कुठल्याच वस्तू चांगल्या लागत नाही. काही कारण आपल्या खानदेशी लोकांना खिचडीवर वगैरे तेल लागतंच. त्या पद्धतीने हा घाटा यावरही तेल टाकून छान लागतो. तर नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आजचा जो उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे तो गव्हाच्या कोंड्याची खारोडी. तर काही भागात हिला दमकोंडे असंही म्हणतात. तर इथे मिक्सर करून घेतले गहू. 4 दिवस आपण जे गहू भिजत घालतो कुरड्यांसाठी, त्याचाच हा कोंडा घेतलेला आहे. तर पाण्यामधून काढून घ्यायचा आणि हा जो चीक आहे खालचा त्याच्या आपण इथे कुरड्या बनवायच्या आहे. आणि हा जो कोंडा आहे गव्हाचा त्याच्या इथे खारोड्या बनवायच्या आहे. तर मग इथे आम्ही त्याच दिवशी एकाच दिवशी तिळाच्या कुरड्या आणि नंतर मग खारोड्या करून घेतल्या होत्या. तर अशा पद्धतीने हा कोंडा काढून घ्यायचा आहे आणि रात्रभर कापड टाकून घ्यायचं आहे, म्हणजे वास वगैरे येत नाही, मोकळा करून ठेवायचा आहे. त्यानंतर मग यामध्ये टाकायसाठी ज्वारी आणि तांदूळ घ्यायचे. आपल्या अंदाजानुसार सामान घ्यायचं आहे, जेवढं असलं तेवढं. तर इथे ज्वारी आणि तांदूळ रात्रभर भिजत घातले होते, कारण थोडंसं बाइंडिंग यावं म्हणून खारोडीला. तर रात्रभर इथे झाकून ठेवलं होतं आणि हे जे पाणी असतं वरचं ते टाकलं होतं खारोड्यांमध्ये, कारण या पाण्यामुळे थोडासा आंबटपणा येतो मग. आणि या खालच्या चिकाच्या कुरड्या करून घेतल्या होत्या. तर इथे सकाळ झाली, चूल पेटवून घेतली होती आणि मग पाणी वगैरे ठेवून घेतलं गरम करायला. तर उन्हाळी वाळवणाचे खूप सारे पदार्थ, खूप साऱ्या वस्तू असतात आपल्या खानदेशी लोकांचं. तर कोणी जे नवीन बनवलं ते आपण बनवूनच बघतो. तर आमचे व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. तरी ते खारोडीमध्ये टाकण्यासाठी घेतलं आहे तीळ, जिरं, ओवा आणि शोप घेतली. शोपमुळे खूप छान चव लागते. आणि इथे मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. तर इथे थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. जाडसर ह्या जे आपलं जिरे आणि शोपची पावडर जाडसर वाटून घ्यायची. त्यानंतर मग मिरच्या आणि लसूणची जाडसर पेस्ट करून घ्यायची पाणी घालून. आणि नंतर मग हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोकळ्या भांड्यामध्ये, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा गरम पाण्यात ओततो तेव्हा गाठी वगैरे नको झाल्या पाहिजे. इथेच व्यवस्थित आपण जेव्हा मोकळ्या भांड्यामध्ये असतं खालीच, तेव्हा त्यामध्ये सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सगळं साहित्य. आणि नंतर मग गरम पाण्यामध्ये ओतायचं आहे. आता इथे ज्या टपामध्ये आम्ही रात्री ठेवलेला होता कोंडा, त्या टपामध्ये सगळं साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे खालीच आणि गरम पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर इथे आम्ही त्या कोंड्यामध्ये पाणी घातलं आहे थोडंसं मिक्स करण्यासाठी. तर अंदाजे आपल्याला थोडंसंच पाणी घ्यायचं आहे इथे शिजवण्यासाठी. तर याला खूप वेळ लागतो शिजण्यासाठी, जवळपास 1 ते 1.5. तर याला मोठ्या जाळावरच होऊ द्यायचं आहे जास्त, कारण खूप वेळ लागतो शिजायला. तर सुरुवातीला उकळी येईपर्यंत चांगलं मोठे आच लावून घ्यायचे आणि नंतर मग मीडियम करून घ्यायचं आहे जाळ खाली. तर आपण गॅसवर जर केलं तर मोठ्या गॅसवर होऊ द्यायचं आणि नंतर मग कमी करून घ्यायचं आहे. तर इथे साई येईपर्यंत हे शिजू द्यायचं पीठ. जेव्हा साय म्हणा, पापडी म्हणा जे असतं, तर चांगलं दाटसर होतं मग पीठ. तर इथे उकळी यायला लागली होती आता. तर याला सारखं याच्यासाठी हलवावं लागत होतं, कारण ते ज्वारी आणि जे तांदळाचं पीठ करून टाकलं आहे, बारीक करून टाकलं आहे, ते खाली लागतं पटकन, त्यामुळे इथे हलवावं लागतं. आता झालेलं आहे घट्टसर. तर इथे छान अशी पापडी आलेली आहे. तर पीठ शिजलं आहे आणि सगळ्यात पहिले तर खाण्यासाठी रेडी करून घेतलेलं होतं. तर आपल्याला खानदेशी लोकांना सगळ्याच प्रकारचे पदार्थ वगैरे आवडतात, त्यामुळे हाही एक प्रकार आहे त्यामधला कोंड्याचा. तर काही ठिकाणी बाजरीच्याही ह्या करतात. तर बाजरी अख्खीच वाटून वगैरे घेतात भिजत घालून आणि त्याच्या करतात. आम्ही इथे गव्हाच्या कोंड्याच्या बनवलेल्या आहे. तर ह्या मागच्या वर्षी ज्या बनवल्या होत्या त्यामध्ये आम्ही बाजरी घातली होती आणि ह्यामध्ये यावर्षी आपलं ज्वारी आणि तांदूळ घातले. तर बघू शकता छान असं पीठ शिजलेलं आहे. त्यानंतर मग पीठ काढून घेतलं होतं दुसऱ्या भांड्यामध्ये टाकण्यासाठी. तर इथे जेवढा वेळ चुलीवर हे पीठ राहील, समजा आपण हार म्हणतो त्याच्यावर गरम याच्यावर, तर तेवढा वेळ ते चांगलं शिजलं जातं. अजून मग अशा खारोड्या टाकून घेतल्या होत्या इथे या पद्धतीने. जर आपल्याला प्लास्टिकवर वगैरे टाकायच्या असल्या तर पीठ थंड होऊ द्यावं लागतं. तर इथे आम्ही गरम याच्यावरच टाकलं आहे, कारण खाली लोखंडी जाळी आहे आणि वरतून कापड ओला करून त्यावर ह्या टाकायच्या आहे. तर उषा आणि मी ह्या टाकून घेतल्या होत्या खारोड्या. तर अशा पद्धतीने झाल्या आमच्या टाकून.
नंतर मग एका बाजूला तिळीच्या कुरड्या, एका बाजूला खारोड्या उन्हात वाळत घातलेल्या आहे. तर ज्या बाजूने गच्चीवर ऊन येतं त्या बाजूने या ठेवलेल्या होत्या. तर दुपारपर्यंत ह्या झालेल्या होत्या अशा. तर आम्ही 5 वाजता हे काढून घेतलेलं होतं खाली संध्याकाळी, चांगल्या सुकल्या होत्या म्हणून. नाही तर मग काही वेळेस रात्रभर ठेवून द्याव्या लागतात आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी काढाव्या लागतात. पण ह्या वेळेस होऊन गेल्या होत्या, वाळून गेल्या होत्या चांगल्या, म्हणून मग पाणी टाकून या काढून घ्यायच्या परत, म्हणजे व्यवस्थित निघतात आणि तुटतही नाही. तर बघू शकता छान अशा कोंड्याच्या खारोड्या तयार झाल्या आहे. ओल्या खायची मजा तर खूप वेगळीच आहे यांची. तर खूप छान लागतात ओल्या. आपण ज्या खानदेशी बिबड्या वगैरे बनवतो त्यासारखीच याची चव असते आंबट. तर छान लागतात त्या पण. तर एक सगळ्या अशा पद्धतीने काढून घेतल्या आहे आणि नंतर मग उन्हामध्ये 2-3 दिवस वाळवून घ्यायचे आहे, कारण याला ऊनच खूप महत्त्वाचं असतं. कोंड्याच्या असल्यामुळे पटकन कीड वगैरे लागते, त्यामुळे याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि पटकन संपवायचे पण असं असतं. तर आपल्याकडे वातावरण चांगलं असतं गावाकडे वगैरे, पण इकडे मुंबई साईडला वातावरण थोडं दमट असल्यामुळे लवकर कीड वगैरे लागते सगळ्याच वस्तूंना. तर कशा वाटला खारोड्यांचा व्हिडिओ नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.